Hello, my dear friends and students. Today, in this lecture, we will see the English workshop of the second chapter, that is, an encounter of a special kind. Friends, yet you haven't subscribed my YouTube channel, please do subscribe and press the bell icon button so I can send you the new material for 10th class. Dear students, on page number 12, the first question, state whether you agree or disagree with the following statements. Justify your choice with proper reason. खाली काही त्यांनी वाक्य दिलेली आहेत. त्या वाक्याशी तुम्ही सहमत आहात किंवा असहमत आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि फक्त ॲग्री किंवा डिसॲग्री असं सांगायचंच नाही आहे, तर त्याच्या पुढेही जाऊन तुम्ही का ॲग्री आहात किंवा का डिसॲग्री आहात, असहमत का आहात किंवा सहमत का आहात, हे तुम्हाला त्याचं प्रॉपर रिझन तिथे सांगायचं आहे. द व्हेरी फर्स्ट सेंटेन्स, द कंपाऊंड व्हेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. ज्या ठिकाणी हा नरेटर किंवा लेखक या ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंडचा नरेटर किंवा लेखक जिथं राहतो आहे, तिथालचं नैसर्गिक उदारता आणि नैसर्गिक श्रीमंती तिथे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या सेंटेन्सला मी म्हणाल, आय एम ॲग्री विथ दिस सेंटेन्स बिकॉज इन द व्हेरी फर्स्ट पॅरेग्राफ the narrator explains the compound where he lived was luxurious with green grass, colorful flowers, majestic trees, etc. Now the second question or second sentence, holidays provides us opportunity to read various magazines and storybooks. Friends, I am agree with this because in the whole academic year we read the textbooks. We are busy in homeworks, assignments, but in holidays we are having free time. So we enjoy the storybooks, different magazines, and we learn something new from such kinds of magazines or storybooks. The third sentence, the narrator made a mistake by saving the baby langur. त्या बेबी लंगूरला वाचवून नरेटरने चूक केलेली आहे. I am disagree with this sentence because the narrator is having sympathy with the baby langur and he get satisfaction by saving the baby langur. Still, in the old age also he remembered that occasion, means we can say the impact of that incident on the narrator's mind. Number 4 sentence, animals cannot convey emotions. I am disagree with this sentence because animal conveys the emotion not through the words but through the body language, through the eyes, etc. And the last sentence,
The narrator was 55-year-old when the incident occurs. I am disagree with this sentence because the narrator explained that, or narrator told us that in the last page, that he remember everything in his old age. And in the last paragraph he told us also that 55 years have passed since that day. त्या दिवसापासून आजपर्यंत 55 वर्ष उलटून गेलेले आहेत. Now the second question. Match the phrases given in group A with their meaning in group B. मित्रांनो, इथे दोन ग्रुप दिलेले आहेत. पहिल्या ग्रुपमध्ये ए ग्रुपमध्ये आपल्यासमोर त्यांनी काही फ्रेजेस दिलेले आहेत आणि बी ग्रुपमध्ये त्याचे मिनिंग दिलेले आहे. आपल्याला फ्रेजेस वाचून त्याचा प्रॉपर मिनिंग शोधायचा आहे. फर्स्ट, टू बी अ पार्ट अँड पार्शल ऑफ. आपला एखादा हिस्सा होणे, भाग होणे असं त्याला म्हणतो आपण. आणि याच्यासाठी 6 नंबरची 6 नंबर ग्रुप बी मधलं 6 नंबर जे आहे ते प्रॉपर आहे. टू बी अन इसेन्शियल ऑर इंटेग्रल पार्ट. इंटेग्रल पार्ट. सेकंड आहे टू बी एनग्रॉस्ड इन. एनग्रॉस्ड म्हणजे तल्लीन होणे. याच्यासाठी बी ग्रुपमधली 5 नंबरचा जो मिनिंग आहे तो ॲप्रोप्रिएट आहे. टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. थर्ड आहे टू टेक नोटीस ऑफ. नोटीस म्हणजे लक्ष. याच्यासाठी बी ग्रुपमधलं नंबर 1चं प्रॉपर मिनिंग आहे टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. नेक्स्ट आहे डी, टू फिगर आउट. फिगर आउट म्हणजे एखादा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व करणे, म्हणजे प्रश्न सोडवणे असं त्याला म्हणतो आपण. याच्यासाठी बी ग्रुपमधलं सेकंड ऑप्शन प्रॉपर आहे टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. ई ए ग्रुपमधलं ई आहे टू पॉन्डर ओव्हर. पॉन्डर, पॉन्डर म्हणजे विचार करणे. याच्यासाठी बी ग्रुपमधलं 4 नंबरचं ऑप्शन जे आहे 4 नंबर ते प्रॉपर आहे टू थिंक अबाउट सिरियसली. नेक्स्ट आहे ए ग्रुपमधलं फ्रेज टू बी ओव्हरव्हेल्म्ड बाय. डोईवरून जाणे, ज्याला असं मराठीमध्ये म्हणतो आपण. तर याचं जे प्रॉपर मिनिंग आपल्याला बी ग्रुपमधला शोधायचा आहे तो 7 नंबरचा करेक्ट आहे टू बी अफेक्टेड इमोशनली. इमोशनली म्हणजे भावनात्मक. इन अ पॉवरफुल वे. अँड नेक्स्ट जी नंबर, इन अ फ्लॅश. फ्लॅश मीन्स क्षणात. याच्यासाठी प्रॉपर जर पाहिलं तर बी ग्रुपमधला लास्ट म्हणजे 8 नंबर आहे व्हेरी क्विकली. ए ग्रुपमधला लास्ट फ्रेज आहे आता एच, टू फाइंड अ सोलॅस. सोलॅस म्हणजे सांत्वन. याच्यासाठी बी ग्रुपमधलं प्रॉपर आहे 3rd नंबर टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. फ्रेंड्स, तुम्ही स्क्रीनवर जर पाहत असाल तर बाजूला मी त्याचे करेक्ट ए ग्रुपचं ABCDEFGH आणि बी ग्रुपमधलं 1 2 3 4 5 6 7 8 याचं करेक्ट मॅचिंग करून त्याचं आन्सर की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ती बाजूला दिलेली आहे. या इंग्लिश वर्कशॉपमध्ये मी जेवढेही डिटेल तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. Please, student, write down all the questions from the English workshop in your notebook
after watching this video and read it twicely. So that we can remember everything. Friends, question number 3, write your own words. स्वतःच्या शब्द रचना तयार करायच्या आहेत आणि विचारलेल्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये द्यायचं आहे. क्वेश्चन फर्स्ट, व्हाय डिड द नरेटर इग्नोर the barking of dog? If you read the story carefully, then you will answer it correctly. The narrator explained that after heavy lunch, his family members were taking rest and he was engrossed in reading magazines or a storybook. At that time, the dogs were barking, but the narrator ignored them. What will be the proper response for this question? I think the writer thought that the dog might have captured a pig. आणि सेकंड मला असं वाटतं दुसरं ऑप्शन, द रायटर थॉट दॅट द डॉग्स वेअर बार्किंग ॲज युजली. नेहमीसारखं आपलं भुंकत आहेत म्हणून नरेटरने त्या भुंकण्याकडं, कुत्र्याच्या भुंकण्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. सेकंड आहे, why did Mother Langar make no effort to grab her baby from the coop? जे मदर लंगर आहे तिने, या नरेटरनी त्या बेबी लंगरला ज्या कूपमध्ये ठेवलं होतं, कोंबडीच्या खुराड्यामध्ये ठेवलं होतं, तिथून तिने पटकीने का उचललं नाही त्या बेबी लंगरला? तर त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं आहे, त्याचा रिस्पॉन्स आपल्याला इथं द्यायचा आहे. आय थिंक द मदर लंगूर थॉट दॅट हर बेबी वॉज सेफ इन कूप. त्या कूपमध्ये बेबी लंगूर सेफ आहे. तो मेल लंगूर जो स्ट्रॉंग आहे तो तिथे येणार नाही असं बेबी लंगूरला वाटत असेल कदाचित. आणि सेकंड ऑप्शनमध्ये मला असं वाटतं द फॅमिली मेंबर्स आर taking care of the baby langur. These two questions you have to write in your own, but I had written the answer. You see on the screen, I had written the answer. You can copy them also, or you can write your own words also. In the fourth question, we have to concentrate and read the story again so that we can arrange the occurrence in a sequence. Occurrence म्हणजे घटना. Question number 4, read the text carefully and answer the occurrence of happening in the text in a sequence order. खाली दिलेल्या ब्लॉकमध्ये सिक्वेन्स ऑर्डर खालीवरी केलेली आहे, तुम्ही स्क्रीनवर पहा. दे हॅड गिवन 13 सेंटेन्सेस अँड वी हॅव टू अरेंज देम इन अ सिक्वेन्स. आय विल रीड द सेंटेन्सेस फर्स्ट. आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. मी त्या बेबी लंगूरला उचललं आणि बॅकयार्डमध्ये घेऊन गेलो. क्वेश्चन 2 आहे, सेंटेन्स 2 आहे, आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. थर्ड सेंटेन्स आहे, आय हिअर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. फोर्थ सेंटेन्स आहे, आय रिकॉल
the terrible custom in the animal clan. Recall म्हणजे आठवणे. Number 5, I became deeply absorbed in the book. 6 नंबरचं सेंटेन्स आहे, I was engrossed in various magazines and story books. 7, I offered him a peeled banana. 8 नंबरचं सेंटेन्स आहे, I still fondly remember that encounter. 9, I gathered a stout stick and then started throwing stones. 10 number, I saw something horrible. 11, I was showed that food was not the only means of communication. Communication म्हणजे संवाद. I managed to catch hold of the baby langour's tail. And the last sentence is, I allowed the mother access to her baby. Friends, you are watching on the screen all the sentences. We have to arrange them in a sequence. आपल्याला तुम्ही स्क्रीनवर पाहतायत ती सगळी वाक्य आपल्याला सिक्वेन्समध्ये अरेंज करायचे आहेत. जो घटनाक्रम आहे, जो अकरन्स आहे, तो अकरन्स आपल्याला सिक्वेंटल ऑर्डरमध्ये करायचा आहे, म्हणजे अनुक्रमणीय करायचा आहे. त्याचा आन्सर मी त्या सेंटेन्सच्या समोरच्या ब्लॉकमध्ये कोणचं प्रॉपर फर्स्ट सेंटेन्स कोणचं आहे, सेकंड सेंटेन्स कोणचं आहे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. दिलेल्या वाक्यातील 6व्या नंबरचं जे सेंटेन्स आहे, म्हणजे 6 नंबर सेंटेन्स अकर्ड इन अ फर्स्ट पोझिशन. आय वॉज एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. हे पहिली घटना आहे. 5th नंबर सेंटेन्स कम्स इन सेकंड पोझिशन. I became deeply absorbed in the book. At the third position, the third sentence is there. I heard the disturbance approaching closer. At the fourth position, I saw something horrible. At the 5th number, the sentence number 4, I recall the terrible custom in the animal clan. On 6th position, the first sentence, I took the baby langur to the backyard. At the 7th position, I gathered a stout stick and then started throwing stones. At 8 number, the 12th sentence will be proper for that. I managed to catch hold of the baby langour's tail. At the 9th position, 7 number sentence will be appropriate. I offered him a peeled banana. At the 10 number, the 13 number sentence will be appropriate. I allowed the mother access to her baby. At 11 number position, the second number sentence will be proper. I cannot forget that look in your eyes. Next, 12 number. The 11 number sentence will be proper.
I was showed that food was not the only means of communication. And the last 13 number, you will see that 8 number sentence will be proper. I still fondly remember that encounter. Friends, I had already given the answers in the last column. Please rewrite them in your notebook. Now the fifth question. Discuss the following and write about it in your own words in 5 to 6 line. खालील दिलेले 2 प्रश्न आहेत, ते तुम्ही वाचायचेत व्यवस्थित आणि स्वतः त्याचं आन्सर लिहायचं आहे. मीन्स these questions are related to your personal opinion, personal response kind question. I will read the first question. What would you do if you found an injured bird while returning from your school? जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेतून घरी परत जात असताना तुम्हाला एखादा पक्षी जखमी अवस्थेत सापडला तर तुम्ही काय कराल? You have to write the answer at your own. Just I will explain what should be the matter. If I found an injured bird while returning from my school, I would keep the bird at a safe place. I would instantly clean the wounds and provide the first aid. The food and water will be given to him. I will take the bird to the veterinarian. Veterinarian म्हणजे पशु पक्षी प्राणी यांचा जो डॉक्टर आहे याच्याकडे घेऊन जाईल. I will protect the birds from other predators. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं आन्सर लिहायचं आहे. मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू राईट द आन्सर ॲट युअर ओन. क्वेश्चन नंबर 2. What opinion do you form about the narrator from the story? तुम्ही सगळी स्टोरी ऐकली आहे, समजून घेतली आहे, वाचली पण असेल. या सगळ्यामधून तुम्हाला जो लेखक आहे याच्याविषयी तुमचं काय मत आहे हे या प्रश्नामध्ये व्यक्त करायचं आहे. What should be the answer? I will explain first, but you have to write in your own words because it is a personal response kind question and you have to do the practice of such questions from the beginning. सुरुवातीपासूनच तुम्ही वैयक्तिक मत द्यायचा जो प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्स काइंड क्वेश्चन तो तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. वी विल मेक द करेक्शन. जर काही चुकलं त्याच्यामध्ये तर आपण त्याच्यामध्ये करेक्शन करू शकतो. ॲज पर माय व्ह्यू, माझ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर माझा आन्सर काय असेल? द नरेटर इन द स्टोरी इज अ काइंड हार्टेड बॉय. He has a lot of good qualities. कुठल्या क्वालिटीज आहेत? लाईक सिम्पथी, लव अँड अफेक्शन. As well as he is courageous boy. He did not think about himself and saved the baby langur from the big male langur and the dog as well. He loves the animals. He took care of the baby langur. He gave him food and love. The narrator is very loving.
This is my opinion about the narrator. Friends, the remaining English workshop we will see in the next period or the second part. Thank you very much for listening me carefully. Friends, please do subscribe my channel so I can reach to you. Thank you very much.